तुमच्या माहितीसाठी आता लव्ह मॅरेज करण्यासाठी घरच्यांची लेखी परवानगी लागणार आहे। जर तुमचं वय 18 किंवा 21च्या वर असेल तरी सुद्धा तुम्हाला स्वतःच्या मर्जीने लग्न करता येणार नाहीये का? हा नियम नक्की काय आहे आणि सरकार खरंच असा काही नियम बदलणार आहे का किंवा नियमांमध्ये काही बदलाव करणार आहे का? एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया। जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर किमान एका पालकाची संमती लागणार आहे असा प्रस्ताव आहे। घरच्यांना न सांगता लग्न करणाऱ्यांना चाप बसावा हा यामागचा उद्देश आहे। हा सगळा विषय सुरू झाला कुठून? गुजरातमधून। तिथं काही समाजांनी मागणी केली की पळून जाऊन होणारी लग्न आहेत ती रोखण्यासाठी लग्नाची जी नोंदणी असते या नोंदणी वेळी आई वडिलांची सही सक्तीची करा। आता यावर जर कायद्यामध्ये जर हे सगळं बसत असेल तर आम्ही विचार करू असं गुजरातचे मुख्यमंत्री म्हणतात। त्यांचं म्हणणं समोर आलंय। आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? आपल्याला संविधानाने कलम 21 नुसार प्रत्येक ऍडल्ट व्यक्तीला आपला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलंय। दोन सज्ञान व्यक्तींनी एकमेकांची लग्न ठरवलं तर त्यामध्ये तिसरा कुणाचीही अगदी पालकांची सुद्धा परवानगी कायद्याने गरजेची नाहीये असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं अनेकदा सांगितलेलं आहे। त्यामुळे असा कायदा जर आलाच तर तो कोर्टामध्ये टिकणं फार कठीण होणार आहे। सध्या तरी हा फक्त विचार आहे, कोणताही नियम किंवा कायदा अजूनही बनलेला नाहीये। थोडक्यात सांगायचं झालं तर एका बाजूला आपली कौटुंबिक संस्कृती आहे आणि दुसऱ्या बाजूला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे। तुम्हाला काय वाटतं? लग्नासाठी घरच्यांची सही सक्तीची असायला हवी की नको? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करायला बिलकुल विसरू नका।